फक्त शांतपणे. आणि त्याचा फायदा मी तुम्हाला 1.5 तास इथेच उभं राहून समजावून सांगितलं. आम्ही हे करतो का? मग बापूंबरोबर आम्ही काय उपयोग करून घेतला आमच्या जीवनाचा? पुढे आम्ही कुठेतरी रांगेत उभे असू कुरुक्षेत्रमच्या भल्या मोठ्या विशाल रांगा लागणार आहेत कुरुक्षेत्रमच्या पुढे. रांगेत उभे राहणार असाल तर जरूर राहा. पण खरंच कल्याण करून घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा, खरं कल्याण म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच मुक्ती मिळाली पाहिजे. याचा तर परत जन्म होणार नाही असं मुळीच नाही. जन्म होईल पण देवाच्या कार्यासाठीच होईल, त्याच्या कार्यामध्येच होईल, त्याच्या जवळच होईल. पण त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. अंग झिजवल्याशिवाय काही होत नाही. लक्षात ठेवा, काया वाचा मनसा म्हणजे कायेने म्हणजे शरीराने कष्ट करायला हवेत, वाचेने जप करण्याचे कष्ट करायला हवेत, आणि मनसा मनापासून हे सगळं व्हायला हवं. मनापासून देवा श्रद्धा हवी पूर्णपणे. पण त्याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ह्या जन्मापुरताच विचार करता तुम्ही. माझ्यासमोरून जाताना सुद्धा, नमस्कार करताना सुद्धा पहिला विचार काय? बाबू मुलीचं लग्न लवकरच होऊ दे, बाबू मुलाला मुलगा होऊ दे. या संसाराच्या संबंधीच गोष्टी मागितल्या जातात. मागा, जरूर मागा, मी नाही म्हणत नाही. हा जन्म आहे, या जन्मात ज्या काय कडकडी आहे त्याबद्दल तुम्ही सांगणार आहात. मग फक्त तेवढंच सांगायचं आहे, दुसरं काहीच बोलायचं नाही. एकदा ते कोणी मागितलं आहे का की देवा मला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडव, मला फेऱ्यात लटकून नाही पडायचं आहे, मला तुझ्या इच्छेने जन्म घ्यायचा आहे? नाही सांगितलं आहे. एखादी अशी इच्छा केली आहे का की देवा पुढचा प्रत्येक जन्माला फक्त तुझ्या सेवेतच राहायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही आहे, मला प्रपंच नको आहे? अनेक पत्र येतात, दादा अनेक जण भेटतात, दादा आम्हाला सगळा संसार सोडून त्याग करून ब्रह्मचारी म्हणून राहायचं आहे किंवा संन्यासी म्हणून राहायचं आहे. आता लोकांची ही आलेली आहेत गेल्या 10-12 वर्षामध्ये पत्र. काही तोंडी आले, आम्हाला ब्रह्मचारी राहायचं आहे. ते लोक खरोखरच विचार करतात मनापासून की जीवनाचं काहीतरी सुंदर करण्याचा. त्यांचे आईवडील मागे असतात, नाही तू लग्न कर, तुला मुलं, आमचं पुढे काय होणार? मला त्याच्याबद्दलही प्रश्न नाही. मी स्वतः संसारी आहे म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे. परंतु जीवनाचं अंतिम ध्येय माझं काय आहे? एक कुत्रा कुत्रीप्रमाणे पोरं जन्माला घालणं, त्यांना वाढवणं, बस एवढंच. आपल्या एका अग्रलेखामध्ये मी दिलं होतं कालमापन चक्र. 4 युगांचे मिळून एक कल्प बनतो. किती कल्पाचा एक महाकल्प बनतो, बरोबर? आणि असं किती महाकल्प गेल्यानंतर काय घडतं, मग प्रलय कसा घडतो, मग महाप्रलय कधी होतो, हे सगळं कालमापन मी तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर? ज्यांना आठवत असेल त्यांनी शोधून बघा, बरोबर? ज्यांच्याकडे नसेल त्यांनी दुसऱ्या कोणाकडून तरी घ्या. आलक्षमध्ये खरंच सांगतो, डॉक्टर निशिकांत विभूतींनी छान सही याच्यावर सुरू, कशावर? टेलिग्रामवर ना आपल्या अग्रलेखांचं डिस्कशन सुरू केलेलं आहे. खरंच ही सायकेट्रिस्ट आणि खूप छान रीतीने ते अग्रलेखांचं डिस्कशन, त्यांचा एक फोरमसारखं आहे. हे मंडळी मी 175 जण आहेत. आम्ही दीर्घात जॉईन होऊ शकत नाही, त्यांचंच करा असं माझं मुळी म्हणणं आहे की तो डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे म्हणून असं मुळीच नाही. पण आम्ही ह्याच्यात सहभागी का होऊ शकत? ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही किती आळशी झालो त्याचा विचार करा. जे हातात तोंडाशी आमच्या आलेलं आहे ते सुद्धा आम्हाला गिळवत नाही. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पाणी पाचता येत नाही. लक्षात ठेवा, आई जगदंबेने तुम्हाला इथेपर्यंत आणून सोडलं आहे. पुढचं तुमचं स्वतःचं कल्याण करून घेणं तुमच्या हातामध्ये आहे. ह्या संसारापुरत्याच गोष्टी मागत राहायच्या काय आयुष्यभर? एक गरज संपली दुसरी गरज, दुसरी गरज संपली तिसरी गरज, तिसरी गरज संपली चौथी गरज. देवाप्या फक्त गरजा पूर्ण करण्याकरताच आहे तुमच्या. हा विचार कधी करायला पाहिजे. मी फक्त ह्या जन्माचा विचार करतो अजून सुद्धा. का? कशासाठी? इथे जर आम्ही देवा मानत असतो खरोखरच, ह्यामुळे आम्हाला स्वतःचा उद्धार करून घेता आला पाहिजे, आम्हाला खूप चांगलं मिळवता आलं पाहिजे. पण नाही, तो विचार फक्त टिकतो कुठपर्यंत? गुरुवारपर्यंत. शुक्रवारी सकाळी आम्ही पूर्णपणे विसरून गेलेलो असतो. खरंच सांगतो माणूस राजानो, हा जन्म मिळाला आहे, एकाच जन्माचं नाही, पुढच्या सगळ्या जन्मांचं कल्याण करून घ्या. आणि खरंच करू शकता. काही वाजू नका, तुम्ही यातलं काही करत नाही आहेत.
मी मनापासून रागाने तुम्हाला सांगतोय की राहानो सख्या ह्या जन्माचं कल्याण करून घ्याच, पण पुढल्या अनंत जन्माचं कल्याण करून ठेवा. कधी यापुढे कुठल्याही जन्मामध्ये तुम्हाला देवापुढे तोंड वेंगाडावं लागलं नाही पाहिजे, हात पसरण्याची गरज नाही उरली पाहिजे. फक्त याचं नामस्मरण केल्याबरोबर सगळं आपोआप सिद्ध झालं पाहिजे, अशी तयारी करून ठेवा. आणि काय कमी आहे तुम्हाला? मूळ 3 ग्रंथ आहेत. माझं वाचलेलं विंदानम आहे, माझं वाचलेलं उपनिषद आहे, पहिली 2 पुस्तकं आहेत तरात्मानम सुजाम्यहम वगैरे, बरोबर. त्यानंतर रामरसायन आहे. अरे काय कमी आहे? मंत्रगजर आहे, कुरुक्षेत्र मंत्र आहे, उपासना आहे, किती पण गोष्टी आम्हाला दिल्या आहेत. मंत्रगजर आता आला आहे. बापूने आम्हाला काय काय दिलं जरा एकदा तरी विचार करा. काय रडगाणच घात राहायचं, फक्त मागत राहायचं. किती? आणि फक्त ह्या जन्मापुरतंच, पुढचा विचारच नाही करायचा. असं जगून होईल चालेल का मला सांगा? अरे 100 वर्ष मनुष्य जगला तर 100 वर्ष मनुष्य कधी मरतोच. तुम्ही प्रत्येकजण मरणारच आहात, मी मरणारच एक दिवस, लक्षात ठेवा. थोडा विचार करा की आपण ह्या जन्मात तरीच कल्याण साधूया, ह्या जन्मात तरी नामस्मरण करूया, मंत्रगजर करूया, दान धर्म करूया, चांगलं वागण्याचा प्रयत्न करूया. चुकलो हरकत नाही, 100 वेळा उठून उभे राहू आम्ही. आमचा बाप खंबीर आम्हाला हात द्यायला, ते आमचा बाप आम्हाला सांभाळून देईल. पण फक्त ह्या संसारापुरते आम्ही आहोत का, हा विचार करा. हो का? आधीचं प्रारब्ध मिटवायलाच पाहिजे ना, आणि पुढल्या जन्मामध्ये तेच भोगायचं आहे परत. कशाला? राजमार्ग दिले अनिरुद्धाने आमच्यासाठी. तो मित्र आहे आमचा, तो बंधू आहे आमचा, तो सखा आहे तो आमचा, तो बाप आहे आमचा, तो सर्वस्व आहे आमचा. हा जन्म खरोखरच राहायला सांगतो. नाही तर दररोजच्या त्याच भाकड कथा. आज परीक्षेला बसतोय, बाबू पास करा. आज नोकरीला जातोय, बापू नोकरी मिळवून द्या. नोकरी मिळाली, बापू आता परमनंट करा. मग बापू परमनंट झालो, बॉस त्रास देतोय, जरा बघून घ्या. प्रत्येक गोष्ट बापूला सांगायची प्रश्नच नाही. येस, बापूलाच सांगायची. पण फक्त तेवढंच नाही, कारण हे सगळं ह्या एका जन्मापुरतीची गोष्ट आहे. आणि आत्तापर्यंत सांगायचं काय सांगलं, किती जन्म झालेत कमीत कमी, आणि किती कल्प होऊन गेली, किती महाकल्प होऊन गेली, अनंत. अनंत जन्म तुमचे झालेले ते लक्षात ठेवा. प्रत्येक जन्मामध्ये तेच तोंड वाकडं तोंड करून उभा राहायचं देवाच्या पुढे. प्रत्येक जन्मामध्ये देवाची वाईट वाटत असं विचार करा. थोडा विचार करा, देवापुढे आमच्या किती वाईट वाटत असेल की प्रत्येक जन्माची लडकी तोंडच बघायची. वाटतं ना बापाला आपल्या बाळांची तोंड चेहरे हसरे असावेत, सुखाने भरलेले असावेत, समृद्धीने भरलेले असावेत, आनंदाने भरलेले असावेत. म्हणजे तुम्ही काही करायला पाहिजे ना, राईट. बाप वगैरे मुलासाठी काय करू शकतो? चांगल्या शाळेत घालू शकतो, चांगली ट्युशन लावू शकतो, त्याला चांगली पुस्तकं वह्या आणून देऊ शकतो. अभ्यास बाप करू शकत नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक